नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोरी ट्रॅकमध्ये. काल आम्ही ॲक्च्युली नैनितालला जाणार होतो स्टेसाठी, पण आम्हाला समजलं की नैनिताल एकदम फुल आहे, तर आम्ही थांबलो अल्मोडाला. हा, ही अल्मोडा सिटी आहे समोर, छान सिटी आहे. पण अल्मोडा पण ऑलमोस्ट फुल आहे इथं. पण आम्ही सिटीच्या 10-12 किलोमीटर पुढे येऊन हॉटेल घेतलं आहे. विकेंड आहे आणि इथं जसं आपला महाबळेश्वर पाचगणी तसं हे आहे अल्मोडा आणि नैनिताल फुल होता म्हणून आम्ही अल्मोडा थांबलो. म्हणजे महाबळेश्वर फुल होता म्हणून पाचगणीला थांबतो ना आपण. तसं ऑलमोस्ट सगळ्यांचे आंघोळ वगैरे झालेले आहे. सगळ्यांचे आंघोळ वगैरे झालेले ऑलमोस्ट, आणि आता रेडी होत आहेत. तो का दाजे नाश्त्याला थांबलो. तिथं नाश्त्याला एकदा झाला, अजून नाश्ता येत नाही. नाही ते डोसे मागवलेत ना, काय डोसा ते शिरोडावर शिरोणार नाही का? शिरोडावर मागवल्यात, ते येतात ऑन द वे आहेत, ते फ्लाईटने मागवलेत. तर ऑलमोस्ट सगळं झालं रेडी आमचं, फक्त नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करून लगेच निघणार होतो आम्ही. त्याला पुढे भेटूया. आजचा आमचा प्रोग्राम असेल नैनितालला पहिला कैचीत आमचं दर्शन घेणार, त्यानंतर मग पुढे नैनिताल एक्सप्लोर करून बघू कुठं स्टे होत आहे, तिथं स्टे करू आम्ही. नंतर फायनली आमचा ब्रेकफास्ट आला आहे, आणि ब्रेकफास्ट या नजाऱ्यासोबत सगळ्यांच्या पोटात कावले ओढत आहेत, कारण की रोज आम्ही नाश्ताच करतोय. आमचा लंचचा काय प्रोग्राम होत नाही. लंचमध्ये आम्हाला फक्त एकच टाइम. नाश्ता झाल्यावर दुपार जेवण भेटत नाही, रूल्स आहे ना मंडळाचा. आता जस्ट आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो. आता चाललो आम्ही नैनिताल. पहिला जाऊ कैची धाम निमकरली बाबाचं दर्शन घ्यायला, तिकडून पुढे नैनिताल एक्सप्लोर करू, आणि नंतर बघू कुठे थांबायचं. नैनितालला थांबायचं की जिम कॉर्बेटचा प्लॅन आहे. जमलं तर जिम कॉर्बेटला पोहोचता आला तर पोहोचू, नाही तर मग नैनितालला थांबू. दाखवतो तुम्हाला पुढे. तुझा रस्ता तर खूप छान आहे, खूप छान, मजा येते चालवायला गाडी. मी चालवत ना, आमचा चालवणारा माणूस एकच आमचा. घरातून निघाल्यापासून ना इथं पूर्ण रितेश आणि योगेश दोघंच गाडी चालवतात. आम्ही फक्त टाइमपास पेरला त्यांच्याबरोबर आहोत. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आमचं नाव जवळजवळ 4,000 किलोमीटर झालं ना गाडी. 4,000 किलोमीटर गाडी चालवली योग्याने. त्यातून हार्डली 100-200 किलोमीटर आम्ही चालवले झालं का. येस, गाणीच चालली, तर पॅशन खूप आहे. सत्कार करा माझा तुम्ही, आणि मला फ्लाईट तिकीट द्या. 15 ऑगस्टला जो फ्लाईट सत्कार तिकीट द्या, मला घरी बसवा. नाही 15 ऑगस्टला सत्कार करू आपण मस्त. मला फ्लाईट तिकीट द्या आणि घरी बसवा. आणि रितेशचं पाहिजे तर परत तुम्ही तुम्हाला घ्यायला शुक्रवारी. नको. जाऊ ना भाई. नैनीताल, हल्द्वानी, विवेकानंद द्वार, देवभूमि उत्तराखंड में आपका स्वागत है. स्वामी विवेकानंद का. आता आमच्या समोर रॉसी फॉर्म्युला 1चा. तर फॉर्म्युला 1 ने काय बोलतो मेरेसला ते बाईकच्या त्यातला ना माहिती. तुम्ही करेक्शन करा, कमेंटमध्ये सांगा काय बोलतात ते. बघा ती 1 साईड बसलेली टर्न बघा त्याची. आता ना ही टर्न नको, पुढची टर्न द्या. त्या टर्नला बघा कशी टर्न घेतो. ही टर्न बघा आता कशी मारेल तो. ती लेडीज बसली, तिची तर आवड आहे, तिने दोन्ही हात पकडले. तिने राईट टर्न आली, लेफ्ट टर्न आली का बघा. लेफ्ट टर्न, पूर्ण लेफ्ट टर्न बघा आता यायला. ही टर्न बघा आता. त्याला कधीपासून आलू बुखारा पाहिजे होता. बच्चा आवडला का, चांगला आहे का. कधी एकटाच आला बघतो ना आपण. कुठला तरी फळ पाहिजे होतं, त्याला मस्त नॅचरल भेटले, त्याला आलो बुखार प्लम. तर आम्ही निमकरोली बाबाचं दर्शन घ्यायला चाललो होतो कैची धामला, परंतु उद्या त्यांचा वर्धापन दिन म्हणजे एक प्रकट दिन आहे. तर खूप भाविक आलेले आहेत. तर जवळजवळ 35 किलोमीटर लांबच बॅरिकेडिंग केलेली आहे. पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत. आतमध्ये जायला चान्सच नाही आहे. तर आपली गाडी काहीतरी पार्क करायची, आणि 10 किलोमीटर याची ट्रॅक ही गाडी आहे ना जी शटल बस आहे त्यांची, आणि त्यानंतर मग काहीतरी 12 किलोमीटर ट्रॅकिंग चालत जायचं आहे. एवढा पूर्ण पॅक झालेला आहे. त्यामुळे आम्ही आज स्किप केले ते, आणि आता झालं नैनिताल फिरायला. एवढं खूप जास्तच गर्दी असल्यामुळे आम्ही नाही गेलो होतं. नेक्स्ट टाइम काहीतरी येऊ दर्शनाला, आम्ही असं ठरवलं. कैचीत आमच्या इथं जो बॅरिकेड लावला होता, त्यामुळे आम्ही जो 2 तासात पोहोचणार होतो नैनितालला, तो आम्हाला पोचायला लागतं आम्हाला जवळजवळ 4:30 तास. आम्ही निघालो आता 11 वाजता ना, 11 वाजता निघालोय. तर आता वाजले 2:15. तरी अजून आम्हाला 2.25 तास दाखवत आहेत नैनितालला पोचायला. 4 तास आम्हाला एक्स्ट्रा लागले. अरे पूर्ण पॅक आहे तिथं कैचीत आमच्या इथं. त्यांचं काय जत्रा पण आहे तिकडे, त्यामुळे पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. कैचीत आम्हाला चाललो होतो. पूर्ण रस्ता चॉक आहे बघा. पूर्ण रस्ता चॉक.
तिथं आम्हाला 2 तास लागणार होते. तिकडं जवळजवळ आता 4 तास झाले तरी पण आम्ही पोहोचत नाही. पूर्ण पॅक आहे हे बघा, पूर्णच्या पूर्ण पॅक आहे. तर हा जाम सुटला आहे, पुढेपर्यंत चालत आलोय. जाम तर कमी झाला आता, बघूत आमची गाडी आहे पण थांबतो इथं. गाडी आली, गाडीत बसून मग पुढे जाऊ द्या. पूर्ण तिकडची ट्रॅफिक सुटली. आता ही बस अडकली. आता हिच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक पूर्ण थांबवलं गाडी पोलिसांनी. आज पूर्ण वाटतं ट्रॅफिकचा दिवस आमचा, पूर्ण दिवस ट्रॅफिकचा आहे. कंटाळलं अक्षर ट्रॅफिकमध्ये. जिथं 2 तास लागणार होते ते 5 तास झाले तरी अजून पोहोचत नाही. अजून इथून 2 तास दाखवते आम्हाला. म्हणजे आज आमचं जिम कॉर्बेट काय होत नाही असं वाटतंय. ते सगळे गाडीत आहेत. मी पुढे चालत चाललो होता या डोंगरामध्ये. जवळजवळ 1-2 किलोमीटर पुढे आलोय मी. बघू आता किती वेळ लागतोय, काय लागतोय. सगळा प्लॅन चॉपर झाला आज. मेन दर्शन घ्यायचं निम करोली बाबाचं, ते पण दर्शन होणार नाही आज. आणि त्यातल्या त्यात आता ट्रॅफिक जाम पूर्ण. सगळे लोक दगड वगैरे साईडला करतात गाडी जायला. सगळे कंटाळलेत ना अक्षरशः, म्हणून सगळेजण करतात. आपल्या गाड्या हे दगड इथं होती आणि झाडमध्ये होती, बस निघत नव्हती. तर आता निघाल्या गाड्या, हळूहळू चालल्यात पुढे. आणि आमच्या गाड्या तिकडे आहेत. आमचे प्रमोद दादा बच्चा भाई पण चालत पुढे आले. ते पण गाडीत बसून कंटाळले. हे बाबा, या गाडीवालच्या लय किड्या आहेत. ही गाडीवाला ना लय किड्या त्याच्या. गरज नसताना मध्ये मध्ये घुसायची गरज आहे त्याला. बच्चा काय ट्रॅफिक निघाली आणि आमच्या गाड्या आल्यात. हे भाई लवकर नाही, मागचं शिवायचं आपल्याला. फायनली बाबा गाड्या निघल्या त्याच्या. चला 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 पुढे पुढे पुढे. ही आमची पण आली. थोडा शोर आहे आणि एवढे फुल ट्रॅफिक जाम मध्ये बॉईल अंडे घेतं खायला. जेवण नाही काय नाही, योगाचं काय जेवण नाही पाहिजे. जेवण देत नाही काय आम्हाला. एकच टाइम फक्त नाश्ता भेटतो आम्हाला, दुपारचं जेवण भेटत नाही. फक्त अंडा घ्यायचा आणि हे बाबा मसाला दे ना यार प्रमोद, काय यार एवढं टाइमपास करशील यार तू? बाबा मसाला देत आला पहिला, नाही तर गाडी पुढे जाणार नाही. हा. मसाला दे. तुला बाई काका फायनली 5:30 वाजता आमची गाडी चालू झाली. म्हणजे गाडीची स्पीड पकडलाय 5:30 वाजता. अजूनपर्यंत आम्हाला नैनितालला पोहोचायला 2-2.5 तास दाखवतात. सकाळी निघल्यापासून 2.5 तास, आता पण 2.5 तास अजूनपर्यंत. बघू किती वेळात पोहोचतो दाखवतोय. तासानंतर निमकरोली बाबाचा म्हणजे जो एंट्रन्स आहे इथं पोहोचलोय. म्हणजे फिरून येऊन जो 35 किलोमीटर होता त्याच्यासाठी 5-5.5 तास लागले आम्हाला. आणि तो एंट्रन्स आम्ही आता इथं आहोत. हा एंट्रन्स आहे, इथं हा प्रोग्राम आहे. आता नैनिताल तर पूर्ण पॅक आहे. नैनितालमध्ये काहीच भेटत नाही. आम्ही आलो आता भीमतालची लेक आहे. नैनितालची लेक बघायला भीमतालची लेक बघून घेतो आम्ही आता. नैनितालला येऊ परत कधीतरी. आमची गाडी आहे आता, त्याला थांबलोय. बघून आता डिसाईड करू कुठं जायचं, काय करायचं. कारण की नैनिताल असा पॅक आहे की हॉटेल सुद्धा अवेलेबल नाहीत नैनितालमध्ये. एवढा पॅक आहे. ऑनलाईन चेक करतो, हॉटेल पण अवेलेबल नाही आहेत. तर मग भीमताल किंवा जिम कॉर्बेट दोन्हीमधून काहीतरी एक ठरवू आता. पुढे एक गाडी थांबली आहे. ही आहे भीमताल लेक. खूप मोठी लेक आहे, अशी बोटिंग वगैरे चालते लेकमध्ये. नैनितालला जायला काय आम्हाला भेटलं नाही, त्याच्यामुळे भीमताल आम्ही फिरतोय. बघू आता भीमतालमध्ये पण हॉटेल भेटत नाही आहे. आता एक भीमतालपासून एक थोडा 2-4 किलोमीटर लांबवर बघितला एक छोटा. बघू तिथं कसं आहे ते जाऊन दाखवतो तुम्हाला. बघितलं आहे तिथं रॅम्प आहे, कट टू कट गाडी जाते एवढा रॅम्प आहे. एक गाडी गेली तर ही दुसरी गाडी चालली आहे. एकदम कट टू कट गाडी झाली. एवढीच गॅप आहे वरती चढायला. हा आम्ही रिसॉर्ट घेतला आता. हा असं रिसॉर्ट आहे, म्हणजे एक फार्म हाऊस टाईप आहे. असे कॉटेज आहेत छोटे छोटे. आणि नेहमीप्रमाणे आमच्या योगेशचा प्रिपरेशन चालू आहे. प्रिपरेशन कशासाठी माहिती तुम्हाला? प्रिपरेशन कशासाठी की आमच्या विकीनाने बघा आजची काय सोय केली. आज तुम्ही फक्त बघत राहाल काय काय आयटम बनवतो आम्ही. हे बघा पूर्ण तयारी, 1 मॅन शो. चिकन चिल्ली हे कशासाठी ना, चिकन मसाला, कपुरा. बाहेर आम्ही फिरायला आलो, या सगळ्या गोष्टी आम्ही खातोय. हे चिकन चिल्लीचं सगळं प्रिपरेशन रेडी. मानलं पाहिजे माणसाला, हेडसॉप आहे. आवड असावी तर अशी. म्हणजे चिकन चिल्लीची तयारी, चिकन चिल्लीचं प्रिपरेशन चालू आहे. सगळं मॅरिनेट वगैरे झालं आहे. आता फक्त बनवायचं बाकी आहे आणि बनवणं चालू झालं आहे. हा आमचा पहिला चिकन फ्राय होतोय, नंतर चिकन चिली बनेल आमची.
हे आमची चिल्लीचा प्रिपरेशन रेडी झालेला आहे. फक्त याच्यामध्ये चिकनचे पीस टाकायचे आहेत. हे आमची चिकन चिल्ली जो फ्राय केलं होतं चिकन आपला आगरी मसाला आहे. आगरी चिकन चिल्ली कदाचित तुम्ही कधी बघितली पण नसेल. आता बघून द्या. याच्यामध्ये लसूण टाकलं आम्हाला खायला, अख्खा लसूण. आता ही मस्तपैकी आमची चिकनची ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि टाईम पण खूप झालेला आहे. तर आम्ही नैनितालला जाणार होतो. नैनितालला नाही गेलो ट्रॅफिकमुळे, थांबलो भीमतालला. भीमतालला असा एक रिसॉर्ट घेतला हा. या रिसॉर्टमध्ये आम्ही चिकन वगैरे बनवला, चिकन चिल्ली, चिकन. आता जेवणही झालं. तर आता या ब्लॉगला इथं संपवतो. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. पण त्याआधी सांगतो की उद्याचा ब्लॉग नक्की बघा. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे, काहीतरी ॲडव्हेंचरच असणार आहे. चला मग भेटूया पुन्हा एक नवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोरिंग मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. उद्याचा ब्लॉग नक्की बघा.